लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून मोहोळ पंढरपूर या पालखी महामार्गावरती झालेल्या 1400 कोटी रुपयाच्या कथित घोटाळ्याचा आरोप सुषमाताई आंगरे यांनी देखील केला होता. आणि कालच नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विजय वडेट्टीवार यांनी देखील पेनोर या ठिकाणी झालेल्या मोहोळ पंढरपूर या पालखी महामार्गावरती झालेल्या कथित 1400 कोटी रुपयांचा विषय देखील त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला होता. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख शंकर चौरे आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, 1400 कोटी रुपयाच्या कथित जो घोटाळा आहे त्याचा उल्लेख विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडला होता. काय सांगाल? खरं तर त्यांना या ठिकाणची पार्श्वभूमी माहिती नाही आणि त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही. त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते खोटारडे आरोप आहेत, खोटे आरोप आहेत. एक विरोध म्हणून त्या ठिकाणी, एक सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी केलेले आरोप आहेत आणि त्या आरोपामध्ये कुठल्याही गोष्टी तथ्य नाही. खरं तर विजय वडेट्टीवार साहेब ज्या वेळेस त्या ठिकाणी खार भूमी जमीन भूमीचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी 700 कोटीच्या पुढं प्लस घोटाळा केलेला आहे. आणि त्या घोटाळ्याची न्यायप्रविष्ट मध्ये त्यांनी चौकशी चालू आहे. न्यायप्रविष्ट बाब आहे झाला तो विषय. आणि त्यांनी मंत्री असताना स्वतःच्या मुलाला डुप्लिकेट MBBS सर्टिफिकेट दिलेलं आहे. अहो, आपल्या बोर्डाखाली किती आमदार आहे वडेट्टीवार साहेब, तुमच्या स्वतः त्या ठिकाणी मुलाला तुम्ही डुप्लिकेट सर्टिफिकेट देताय. आता कुणाला सलाईन लावताय? लोक मारायचं सर्टिफिकेट दिलंय. तुम्ही स्वतः तुमची भूमिका शेतकऱ्याच्या विरोधातली कायमस्वरूपी असती. त्या ठिकाणी काय आमदार असेल, विजय वडेट्टीवार असेल, त्या ठिकाणी त्यांची भूमिका शेतकऱ्याबद्दलची कधीच चांगली नाही आणि राहणार बी नाही. त्यांनी स्वतःच्या बुडाखालचा अंधार आपण पाहावा. आणि ज्या वेळेस मी वडेट्टीवार साहेबांना भेटणार आहे त्यावेळेस मी ह्या ठिकाणचे मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील सगळं 59 किलोमीटर मध्ये जे जे काय झाले आहे ती खरी माहिती सुषमाताई आंगरे आणि विजय वडेट्टीवार या दोघांना घेऊन जाऊन मी भेटणार आहे. आणि भेटून मी सगळं सांगणार आहे की पेनूर मध्ये हवे किती किलोमीटर गेला, एकूण हवे किती किलोमीटर आहे आणि एकूण हवेमधील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळाले. तुमच्यापाशी आलेली 1400 कोटीची माहिती खोटी आहे. पेनूर मध्ये 1.5 का 2.5 किलोमीटर म्हणताय तुम्ही रस्ता, ही माहिती खोटी आहे. जवळजवळ 8.5 ते 9 किलोमीटर या ठिकाणी पेनूर गावातून रस्ता गेलेला आहे. आणि अख्ख्या मोहोळ पासून आळंदीपर्यंत शासनाचा रेट जो असतो तो पेनूर आणि पाटपूल हद्दीतला हायस्ट आहे. 1090 फुटाचा स्क्वेअर मीटरचा शासनाचा रेट होणार आहे. त्याच्या चौपट त्या ठिकाणी पैसे शासनाने दिलेले आहेत. आणि चौपट मध्ये 4,36,000 रुपये गुंठ्यानं पैसे या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना बांधवांना मिळाले. खरं तर जे तक्रारदार होते मारुती माने, खरं तर त्यांची आर्थिक परिस्थिती देखील नसताना यांना रसद कोणी पुरला असेल? या ठिकाणी गावातच काहीतरी आमच्या लोक या ठिकाणी राजकीय हेतूतून जे माझे विरोधक आहेत, हितचिंतक आहेत, त्यांनी तब्बल 70 फॅन्स माझ्याकडे आहेत असं देखील आरोप केला. 70 त्यांनी म्हणले असतील, पण जवळजवळ मला माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी 150 ते 250 शेतकऱ्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्यांनी 70 त्या ठिकाणी सांगितली यादी. नाही, 70 जणांचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यापैकी 2च फक्त चरणदास चौधरी आणि रमेश माने यांचा फक्त घोटाळा उघड केला. आणखी 70 जण शेतकरी आहेत. 70 शेतकऱ्यामध्ये कोणीही चुकीच्या पद्धतीने मोबदला घेतलेला नाही आणि तो प्रशासनाने दिलेला नाही. त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रांताधिकारी असतील, भूमी अभिलेखचे अधिकारी असतील, कृषीचे अधिकारी असतील, बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज त्यांनी केलेलं आहे. आणि जर का ज्यांना वाटते चुकीच्या पद्धतीने झालंय तर त्यांनी डायरेक्ट कोर्टामध्ये दाखल करावा, त्याच्यावर याचिका दाखल करावा. त्या ठिकाणी शासन त्यावेळेस पैसे देत असताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देत असताना पूर्ण गोष्टीची माहिती घेऊन, पूर्ण त्या ठिकाणी येऊन पाहून पडताळणी करून हजारो वेळा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चेक करून मग पैसे त्या ठिकाणी सोडलेले आहेत. मग मी म्हणतो सुषमाताई आंगरे आणि वडेट्टीवार यांनी पेपर द्यावे आणि घ्यावं, पैसे मिळतील का बघू. असं कुठल्याही गोष्टी नाही. ज्याचं बाधित झालेलं आहे, ज्याचं गेट गेलेलं आहे रस्त्यामध्ये कशाला. आणि आमचा कॅनल भाग असल्यामुळं
जवळजवळ 80 ते 90% पेनूर हे बागायत जवळजवळ हजारो हेक्टर जमीन बागायत कॅनलवरून आहे. रस्ता 30 फुटाचा होता. त्या रस्त्याच्या लगत सगळ्या पाईपलाईनी, कित्येक पाईपलाईनी, शेकडो पाईपलाईनी ह्या रस्त्याच्या चिटकून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना वाटतं की या ठिकाणी झालेला चुकीचा अपार आहे, परंतु तसं कुठलंही झालेलं नाही. या ठिकाणी ज्याची वस्तुस्थिती आहे पाईपलाईनचे पैसे राहिलेले आहे. काही लोकांचं त्यांना पैसे मिळाले पाहिजे, ज्याचं जमीन राहिले त्याला मिळालं पाहिजे, ज्याचं जमिनीचं राहिले त्याचं पैसे मिळाले पाहिजे. आमच्या आता सुधी केसेस त्या ठिकाणी लवादामध्ये चालू आहे, त्या कोर्टात चालू आहे त्या, आणि आम्ही उर्वरित शेतकऱ्यांना देखील पैसे मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. खरं तर याच हायवेतून आम्ही देखील माहिती घेतली होती. खरं तर हा जो 59 किलोमीटर आहे त्यांना 767 कोटी संपूर्ण शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात होता. परंतु हे मध्ये 1400 कोटी रुपये कुठून आले? आता 1400 कोटी रुपये कुठनं सुषमाताई आमदारांनी पैसे दिले ते का मारुती मानेने दिले ते का वडेट्टीवार साहेबांनी दिले, त्यांनाच विचारावं लागेल. 1400 कोटीचा विषयच आहे कुठे इथं? 737 कोटी रुपये या ठिकाणी 59 किलोमीटर मधल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. त्यामध्ये कुठलाही गोष्टीच्या चुकीची माहिती नाही. आणि जर काही चुकीचं आमचं असेल तर आमच्यावर 420 दाखल करा. तुमचं जर चुकीचं असेल तर तुमच्यावर 420 दाखल केलं पाहिजे. माझं तुमच्या माध्यमातून आव्हान आहे, सुषमाताई अंधारे स्वतः मारुती मानेवर 420चा गुन्हा दाखल करणार. कशावर? फसवणूक केली ना सुषमाताईची माहिती चुकीची देऊ. त्यांनी मारुती मानेची माहिती दिली ना चुकीची. थोडंच आम्ही दिली, माझ्या जमिनीचे पैसे मिळाले, त्याची जमीनच नाही. अहो ह्या एवढी फसवणूक असते का कुठं? त्या माणसाची 1 फूट जमीन नाही आला आणि तो मानत होता की माझा मोबदला मिळाला नाही. तुझं 318 मध्ये राहण्याची जागा 2 गुंठ तुझी राहतोय कुठं? हवेपासून 500 मीटर आतमध्ये. तुझा त्यामध्ये काय विषय नाही, तुझा रस्त्याला टच नाही. ज्या ठिकाणी 318 गट नंबर मध्ये तुझ्या आईची जमीन आहे तर त्या आईची मिळालेली जमीन आहे, आणि तो 2000 साली त्या ठिकाणी 25 वर्षापूर्वी तो कोर्टामध्ये हक्क सोड केलेला आहे. तू कुणाकुणाला फसवणार आहे? तू कोर्टाला आता फसवणार आहे का? त्या ठिकाणी आई बापाला फसवलं, भावाला फसवलं, भावाची जमीन 2 एकर तू आज त्या ठिकाणी भावाला येऊ देत नाही रानामध्ये. चुकीच्या पद्धतीने केशी करणे. एका शेजाऱ्याबरोबर मारुती मानेचं व्यवस्थित कोणाबरोबर रिलेशन नाही, सगळ्याबरोबर केसेस, सगळ्यावर तक्रारी. कशावर बी तुम्हाला सांगतो त्यांना वेगळ्या पद्धतीने तक्रारी करून पूर्ण गावामध्ये त्याच्या शेजारी पाजारी असतील, आमच्या गावातली सर्व मंडळी असेल, त्याला जवळ सुद्धा कोण घेत नाही. खर तर जो 1400 कोटीचा कथित घोटाळा झाला, तर ही बाब ज्यावेळेस आपल्या वरिष्ठांना समजली त्यावेळेस त्यांची काय प्रतिक्रिया होती? काय नाही, या ठिकाणी वरिष्ठ लेवलला सगळी माझ्याकडून माहिती घेतली आणि त्या ठिकाणी मी पूर्णपणे हवे 59 किलोमीटरचा आहे. पेनूर मधलं 8.5 ते 9 किलोमीटर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि हवेमध्ये सगळ्यात जास्त पेनूर व पाटू हद्दीतील शेतीला जमिनीला भाव 436 ने मिळाला. अशी सगळी माहिती मी टाईप करून व्यवस्थितरित्या त्याची कागदाची प्रत्येक कागदाची झेरॉक्स काढून सगळं माझ्याकडे या ठिकाणी पुरावा आहे. त्याचा JMR असेल, त्याचा त्या ठिकाणी मूल्यांकन झालेलं व्हॅल्युएशन असेल, सगळेच्या सगळं त्या ठिकाणी अवॉर्ड असेल, आम्हाला निघलेलं नोटीस असेल, ह्या सगळ्याचे मी झेरॉक्स काढून त्या ठिकाणी वरच्या लेवलला पाठवले आहे. एक सिस्टीम असतील त्या पद्धतीने की बाबा चुकीचं काय झालं पडताळणी करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, भरत असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, संदीप मोरे असतील, या सगळ्यांनी माझी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे, माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती मी वरिष्ठ लेवलला दिलेली आहे. खर तर गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी DPDCच्या माध्यमातून देखील आपण प्रकाश आला होता आणि आज या 1400 कोटी घोटाळ्याच्या मुळे देखील आपण चौकशी आला. काय सांगा? मला एका गोष्टीचा आनंद आहे. DPDC मध्ये मोहोळ तालुक्यातील 43 गावावर अन्याय झाला होता. त्यामध्ये माझं पेनूर गाव असेल, पाटपूर असेल, तांबोळ असेल, कोकरापूर असेल, थोमणे असेल, सारोळ असेल, अनेक 43 गावं सर्व त्या गावांवर अन्याय झाला होता आणि ते अन्यायकारक गोष्टी झाल्यामुळे त्या ठिकाणी यशवंत माझी त्या ठिकाणी खरखर झाली होती. DPDC मध्ये एक भावना होती निर्माण की या ठिकाणी झालेलं चुकीचं अप्रत्यक्षितपणे रद्द व्हावं, यासाठी मी त्या ठिकाणी माझं एक जिल्हा नियोजन सदस्य म्हणून मी बोलत होतो. एक सभागृहामध्ये एक सदस्य बोलत असताना दुसऱ्या सदस्याने बोलायला नसतं. यशवंत तात्या यांनी उठून मी बोलत असताना माझं नाव घेऊन नका सांगितलं. मग यशवंत तात्या इंदापूरनं काय मोहोळ तालुक्यात आमची गावं ऐकायसाठी आले असा प्रश्न मी त्यांना केला. त्यामध्ये आमची थोडी खडाजंगी झाली. परंतु आत्ता सध्या चालूचा विषय की ह्या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप होतात आणि ह्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आता वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी गावातल्या काही जणांनी माहिती दिली आणि माहिती देऊन त्या ठिकाणी आणखी परत यामध्ये
चरण चौरे रमेश माने. नाही, या दोन घटनेमुळे आपण पूर्ण महाराष्ट्रात प्रकारचा होता. मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की चरण चौरेवर खोटा आरोप सुषमाताई अंधारे यांनी सुरुवात केली. काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं नाव तिथे घ्यायची पाळी वडेट्टीवार साहेबांना आली. मी वडेट्टीवार साहेबांचं सुषमाताई अंधारे यांचं आभार मानतो की ह्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये माझं नाव पोचवण्याचं काम तुम्ही केलं आणि चुकीचं आरोप करून केलं, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे. खर तर थोडस विनोदाचा भाग आहे. खर तर एक चित्रपट आहे खबरदार म्हणून. त्या खबरदार चित्रपटामध्ये मारुती कांबळे यांनी गावातील सर्व थोड्या अडचणीत आणलं. तसं त्याच नावाचं मारुती माने या व्यक्तीने देखील गावातील थोड्या अडचणीत आणण्याचं काम केलं. मारुती माने म्हणण्यापेक्षा मारुती दलिंद्रे असं त्याचं नाव आमच्या गावाने ठेवलेलं आहे. टाकून दिलेली व्यक्ती आहे ती. खरं तर ते आता खबरदार पिक्चर मला बघावं लागेल तुम्ही सांगताय म्हणजे. परंतु त्या माणसाला कुणीही जवळ उभा राहू देत नाही, कुणीच. म्हणजे आमचे विरोधक जर असले तरी सुद्धा या ठिकाणी खरा देत नाही. परंतु काही जणांना मिसगाईड करून त्या ठिकाणी काही जणांनी त्याला ताकद दिली, त्याला काही जणांनी रसद पुरवली. त्यामुळे ह्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यावर, पिनोर भागातील शेतकऱ्यावर हा अन्याय झालेला आहे आणि बदनामी होण्याचं काम या ठिकाणी आपल्याच गावातील काही लोकांनी त्याला ताकद दिल्यामुळं ही झालेली गोष्ट आहे. चुकीच्या माणसाला ताकद देऊन कधीही चुकीचं होत नसतं. एखाद्याची बदनामी करायची ठरवून तर तशी बदनामी होत नसती. कारण काय बदनामी होणार आहे? त्या ठिकाणी एवढ्या जर अशा गोष्टी केल्या असत्या तर आम्हाला तिथे जेलमध्ये बसावं लागेल ना. आणि आम्ही जर चुकीचं केलं असेल तर आम्ही बसायला तयार आहे. पण चुकीचं नसताना त्या ठिकाणी एखाद्याची बदनामी करण्याचा एक राजकीय हेतूतून माणूस एखादा मोहर जात असताना खाली वडावा, पण कामातून वडावा. कामातून मी 4 रस्ते केले तर तुम्ही 40 रस्ते करा ना. मी 63 रस्ते पिनोरमध्ये केले, 100 रस्ते करा. मी खडीकरण केले त्याच्यावर तुम्ही डांबरीकरण करा. अशा पद्धतीने लोक हे करा ना. मी 22 डीपी दिले तर तुम्ही 44 डीपी द्या. एखाद्या चरण गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा केले, तुम्ही संभाजी महाराजांचं स्मारक उभा करा. काय तर करा ना तुम्ही. परंतु तुम्ही अशा पद्धतीने चरण चौरेला या ठिकाणी बदनाम करून तुमची डाळ शिजेल असं तुम्हाला वाटत असेल तर ती कदापि शक्य नाही. आज मला एवढा अभिमान आहे की मोहोळ तालुक्यातील असेल, माझ्या झेडपी गटात असेल, माझ्या महाराष्ट्रातील माझी मित्र कंपनी असेल, नेते मंडळी असतील, कमीत कमी 2000च्या वर ह्या मला 2 दिवसामध्ये कॉल झालं आणि माझी विचारणा त्या ठिकाणी करण्यात आली. मला ह्या मतदारसंघातील सुद्धा माझ्या झेडपी गटातील कित्येक शेतकऱ्यांचं फोन आलं, कित्येक माझ्या मित्र मंडळीचं मला फोन आलं की आम्ही तुझ्यासोबत आहे, तू काळजी करायची चिंता नाही. म्हणजे अशा पद्धतीने एक मला ताकद देण्याची माझी सर्वसामान्य जनता या ठिकाणी माझ्याबरोबर असल्या कारणानं मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद आहे. खरं तर गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी आपण शेतकऱ्यासाठी आंदोलन देखील केले, रस्ता रोको केलं होतं. तर आणखी काही बाधित शेतकरी आहेत त्यांना देखील मोबत करण्यात आले. आता या ठिकाणी 10% आसपास शेतकरी बाधित त्या ठिकाणी राहिलेले आहेत. काही जणांचं बांधकामात राहिले, काही जणांचं पाईपलाईन आहे, काही जणांचं घरीचे प्रश्न राहिलेला आहे, काही जणांचं जमिनीचं राहिलेलं आहे वांद्यामुळे. ह्या ठिकाणी आम्ही त्याच्यासाठी तर आम्हाला या ठिकाणी आता जर आम्हाला या लोकांचे पैसे नाही मिळाले तर आम्ही थेट डायरेक्ट लवादामध्ये हे प्रकरण दाखल करतो आणि लवादामधून उर्वरित शेतकऱ्याला 100 नाही 1000% पैसे मिळवून दिल्याशिवाय मी असेल, रमेश माने असेल, आम्ही स्वस्त बसणार नाही. तर हे होते शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रराज चौरे यांनी आपल्यावर झालेले आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि ते केवळ राजकीय षडयंत्र म्हणून माझ्या नावाचा वापर केला आणि हे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा